नमस्कार, मी अर्चना. आज तुमच्यासाठी पावभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी अप्रतिम हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी आणि झणझणीत छान पावभाजी जर खायची असेल, तर माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा, तुमची पण पावभाजी माझ्या पावभाजीसारखीच झालेली आहे का? आणि प्रत्येक व्यक्तीची पावभाजीची रेसिपी वेगवेगळी असते. सो ही माझी पावभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कमी खर्चामध्ये आणि झटपट बनवून तयार होणारी ही पावभाजी आणि अप्रतिम चविष्ट ही पावभाजी बनवून बघा. चला तर आपल्या पावभाजीला सुरुवात करूया. कशी बनवली ही मी भाजी. इथे मी फुलकोबी घेतलेली आहे आणि 4 बटाटे घेतलेले आहे आणि हे खाली कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे, पॉटमध्ये पाणी नाही टाकलेलं आणि तशी मी हे 3 शिट्ट्या काढून घेत आहे. यामध्ये तुम्ही कांदा आणि रंग येण्यासाठी बीटसुद्धा टाकू शकता बटाट्यांसोबतच, कारण त्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान रंग येतो. आणि मी पावभाजी बनवणार आहे म्हणून माझा मुलगा खूप खुश आहे आणि तो मला मदत करू लागत आहे आणि तो आनंदात मला मदत करत आहे. त्याला असा कंटाळा वगैरे नाही आलेला आणि मस्त दाणे काढून देत आहे मला. सो बघा, तोपर्यंत इथे माझ्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झालेल्या आहे आणि इथे आपण आता बटाट्याची साल काढून घेऊया. गरम आहे, थोडं थोडं थंड करायला ठेवूया आपण 5 मिनिटसाठी, त्याला रेस्ट देऊया. आणि बघा, या बटाट्यांसोबत आणि कोबीसोबत तुम्ही शिमला मिरची आणि बीटसुद्धा शिजवायला ठेवू शकता. बीटाने आपल्या पावभाजीला रंग सुरेख येतो आणि चव पण बदलत नाही. सो बीट तुम्ही घेऊ शकता. इथे मी बीट नाही घेतलेलं, पण मी नॅचरली जशी बनते तशी बनवू देत आहे भाजी, कारण माझ्याकडे गेस्ट वगैरे कोणी आलेले नाही आहे किंवा कुठे पार्टीची मला भाजी बनवायची नाही आहे. आम्ही घरीच आम्हाला खायला बनवत आहे. जर गेस्ट येत असतील किंवा बर्थडे पार्टी वगैरे काही असेल, तर त्यासाठी तुम्हाला सुरेख रंग असलेली पावभाजी बनवायची असली तर तुम्ही नक्की त्यात बीट यूज करू शकता रंगासाठी. पण असंही माझ्या पावभाजीला अप्रतिम रंग आलेला आहे. सो चला आपण सुरुवात करूया, पावभाजीला फोडणी देऊया. सो इथे मी तेल तापवून घेतलं, त्यात 1 टेबलस्पून जिरं टाकून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. ते असं मी ठेचून घेतलं आणि त्याला असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, लसणाला आणि आल्याला, कारण त्याशिवाय त्याची चांगली अशी योग्य खमंग अशी टेस्ट भाजीला लागत नाही. त्यानंतर मी ती खूप बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे. हा कांदा मी एकच मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. सो तुम्ही तुमच्या पावभाजी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही कांदा घेऊ शकता, 2-3 पण घेऊ शकता. हे मी 3 लोकांसाठी पावभाजी बनवत आहे आणि त्यामुळे मी एकच मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा छान असा ब्राऊन लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे. शिमला मिरची पण सुद्धा मी खूप बारीक अशी कट केलेली आहे, किंवा बारीक कट करायचं कंटाळा येत असेल तुम्हाला, तर हा कांदा आणि ही शिमला मिरची जेव्हा आपण आलू शिजवून घेतो, आलू आणि कोबी शिजवून घेतली तेव्हाही तुम्ही शिजवून घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. थोडा टेस्टमध्ये फरक पडतो. ही अशी भाजी खूप छान लागते. आणि जी सगळे भाजी आपण शिजवून घेतो ते भाजी थोडी तिला अशी खूप खमंग आणि टेस्टी नाही बनत ती. आणि ही बारीक चॉप करून घेतलेली भाजी जी आहे ना, ही खूप छान टेस्टी आणि खमंग होते. अगदी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तव्यावर जी पावभाजी बनवतात ना, ती अशीच बनवतात. सो बघा, हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला 5-10 मिनिट द्यायचे आहे, जेणेकरून त्या भाज्या सॉफ्ट होतील. त्यामध्ये आपण एक अर्धी वाटी मटर टाकलेलं आहे, 2 मोठे टेबलस्पून पावभाजी मसाला टाकलेला आहे, कश्मीरी लाल तिखट टाकलं 1 चमचा, 1 चमचा साधं तिखट टाकलं आणि 1 चमचा धने पावडर टाकली आणि 1 चमचा गरम मसाला टाकला आणि थोडी हळद टाकली आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घेत आहे. आणि बघा, याचा सुगंध खूप छान असा आलेला आहे, कारण त्या भाज्यांचा सुगंध आणि आपले मसाले ॲड केले त्याचा सुगंध. आणि मी आता त्यात अर्धी वाटी मटार टाकलेला आहे. मटरचं पण खूप छान सुगंध येत आहे. अगदी असं मटर कसे भाजले की किती छान सुगंध येतो तसा. आणि सगळा सुगंध मिक्स झालेला आहे आणि इथे आपली पावभाजी ऑलमोस्ट बनत आहे, आता बनवून तयारच होत आहे. सो बघा, आता मी इथे बटाटे आणि कोबी शिजवून घेतली होती, ते मॅश करून घेतलेली होती, ती यामध्ये फोडणीत टाकत आहे आणि मस्त अशी याला एकजीव अशी खूप छान अशी 5-10 मिनटं हलवून घेत आहे. खूप छान असे चमचा देत राहायचा म्हणजे ती स्मूथ अशी पेस्ट होते त्याची छान. आणि हलवत राहते, फ्राय करत राहायचं. असे 10-1 मिनिट याला द्यायचे आणि थोडं याला तेल रिलीज व्हायला लागलं की त्यानंतर मग इथे थोडं गरम पाणी टाकायचं. इथे गरम पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार टाकायचं तुम्ही, बरं का.
तुम्ही अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास टाकायचं. मी इथे अर्धा ग्लास टाकलेला आहे आणि मिक्स करून बघणार आहे की किती पातळ झाली तर, आणि किती पातळ झाली, किती घट्ट आहे, परत शिजल्यानंतर ही घट्ट होईल का, असा अंदाज लावायचा. आणि त्यानंतर मी परत इथे अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. बघा, एकदमच सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकून नाही घ्यायचं. आणि ही इथे छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पावभाजीला, म्हणजे भाजीला. आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे 2-3, आणि 10 मिनटं अशीच झाकण ठेवून शिजू द्यायची आहे. मग त्यानंतर इथे सर्व करताना छान कोथिंबीर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सर्व करायच्या आधी छान असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे, मस्त चवीनुसार छान मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि असं वरतून थोडंसं तुम्ही बटरसुद्धा सोडायचं आहे कढईमध्ये, म्हणजे तुमच्या कढईला खूप छान अशी. आता इथे बघा, माझा थोडा लाईटचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे भाजी वेगळी दिसत आहे. आणि ही बघा, ताटामध्ये पावभाजी सर्व करून झालेली आहे. आणि एक प्लेट जी मी सर्व केली होती आणि त्याचा मला शूट करायचा होता, तर ती प्लेट माझ्या मुलाने फस्त केलेली आहे. सो मला ही दुसरी नवीन प्लेट बनवावी लागली माझा फोटोशूट करण्यासाठी. सो त्यासाठी मी नवीन प्लेट बनवली. एक प्लेट बनवली होती, ती माझ्या मुलाने फिनिश केली. त्यासाठी जरा माझे फोटो छान आले नाही. तुम्ही पण अशीच एकदा पावभाजी बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.